लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 16 ऑगस्टचा एपिसोड तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. खूप छान दाखवला आजचा भाग. नैनाचा फार सॉलिड पचका झालाय आज. आबा म्हणत असतात, काय ग रोहिणी, तुझी सून दिसत नाही हल्ली, काय करत असते आजकाल ती. रोहिणी म्हणते, डॅड ती तिच्या रूम मध्येच असेल, नुसती झोपलेलीच असते आजकाल. ए अंजू, ती नैना रूम मध्ये असेल तर बघ आणि तिला बोलावून आण बरं. अंजू बरं म्हणते. आबा म्हणतात, अंजूला कशाला काम सांगतेस, अंजू तू तुझं काम कर बरं. अगं रोहिणी, तुझी सून आहे ना ती, अगं तू बोलवून आण. आबा नेहमीच रोहिणीचा पोपट करतात. आबा म्हणतात, रोहिणी अगं तुझी काही जबाबदारी आहे का नाही तिच्या प्रती, जा बोलव बरं तूच जाऊन. आता ही रोहिणी मनात विचार करते, हो महाराणीच आहे ना ही नैना, आली मोठी, हिला जाते रूम मधून उठवते, डॅडला पण ना कोणाचा पुळका येईल ना कधी ते काही सांगता येत नाही. आता रोहिणी उठत असते नैनाला बोलवायला, तेवढ्यात आता रजनीताई म्हणतात, अगं बघ रोहिणी आलीच ती, राहू दे नको उठूस. नैना आल्या आल्या म्हणते, तुम्ही सगळे माझ्याबद्दल बोलत होतात का, काय झालं. आता रजनीताई म्हणतात, अगं हो तुझ्याबद्दल, म्हणजे तुझ्या मंगळागौरीबद्दलच. आबा पण नैना कशी काय पूजा करणार, ती तर गरवारशी आहे ना, गरवारशी बायकांनी पूजा करायची नसते मंगळागौरीची, तिला खेळ सुद्धा खेळता येणार नाही आबा. आता नैनाने तोंड लटकावून टाकलंय, कारण आता रोहिणी म्हणते, चालेल की यावर्षी तिची मंगळागौर राहू द्या, आपण कलाची मंगळागौर करूया यावर्षी. तसं पण कलाची मंगळागौर करणं हे जास्त महत्वाचं आहे ना. रोहिणी मुद्दाम त्या नैनाला चिथवायला बोलते असं. मग आता रोहिणी म्हणते, एकीच्या आनंदासाठी दुसरीची मंगळागौर कशाला कॅन्सल करायची ना. मग आता रजनीताई म्हणतात, अगं नैना तू न कलासोबत थांब यावर्षी, म्हणजे तुला सगळ्या प्रथा कळतील, पुढच्या वर्षी करूया तुझी मंगळागौर आपण. आजोबा नैनाला टोमणा मारत म्हणतात, तसं बी प्रथेच्या बाबतीत सगळा उल्हासच आहे म्हणा इथे. नैना नीट शिकून घे कलाकडून सगळं. राहुल सुद्धा तिथेच बसलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आजचा भाग खूप छान दाखवलाय त्यांनी, आज फक्त तुम्ही बघत राहा. नैना आता मनात विचार करते, या आजोबांना मध्ये मध्ये बडबड करायची काही गरज आहे का. यांना असं वाटतं ते मध्ये मध्ये बोलले म्हणजे ते फार ग्रेट आहेत, नुसतं आपलं ती कला कला करत राहतात. कला आपली चांगली आणि नैना म्हणजे काय बिनकामाची काय. कला आपली नेहमी महानच असते, हे सिद्ध करायचं असतं या आबांना. काही गरज आहे का यांना मध्ये मध्ये करायची. काय नैना ही काही पण बडबड करते मनामध्ये सुद्धा. असो, तर आता प्रेक्षकांनो हे आजोबा त्या सरोजला सांगायला जातात, अगं सरोज त्या कलाच्या घरी व्यवस्थित रीतसर आमंत्रण दे, बाकीच्या लोकांना आमंत्रण कर सरोज. सोहम आता मनातल्या मनात विचार करतोय, चला काजल घरी येणार तर फॉर अ चेंज ते जीन्स आणि टी शर्ट घालण्यापेक्षा ही छान नटून थटून येणार. कोणाचं काय चाललंय तर कोणाचं काय. आता ती सरोज म्हणते, हे बघा आबा तुमचं काय चाललंय ना हे मला अजिबात पटू नाही लागलं, आणि मुळात या दोघीच मला पटत नाही, आणि या कार्यक्रमांमध्ये माझ्यावर कुठलीच जबाबदारी टाकू नका. माझ्याकडे खूप महत्वाची कामं आहेत जी मी अगदी जबाबदारीने करतीये. असं ती पण अशी उद्धट सारखीच बोलते आणि निघून जाते प्रेक्षकांनो. आजोबांना फार वाईट वाटतं सरोजच्या या उत्तराने. तेव्हा रजनीताई म्हणतात की आबा तुम्ही नका काळजी करू, मी करते सगळ्यांना फोन. कलाला पण जरा वाईटच वाटलंय प्रेक्षकांनो, पण आता नैना बघा कशी शहाणपणा करते पुढे. आता इथे मध्ये एक प्रसंग दाखवलाय त्यांनी आपल्या कलाच्या माहेरचा. काजू खारी खात मस्त भारी असं म्हणत असते. कलाची आई भाजी निवडतीये. आता ही काजू म्हणते, ओ खरे बाई तुम्ही खारी खा आणि सुखी व्हा. आता संगीताताई म्हणतात, तू आहे ना सुखी, गप गुमान खा ना ती खारी आता. काजू म्हणते, तुला माहिती आहे ना आपल्याला खारी किती आवडते, ते किती दिवसानं खारी खातोय आज आपण. काजूची आई म्हणते, अगं तुझ्या बाबाला सांगते महिन्याचे 30 रुपये बाजूला काढा आणि हिला एकदा तरी महिन्यातून खारी खाऊ घाला म्हणून. आता ती काजू म्हणते, ते महिन्याचं जाऊ दे, पण आता मिळते ना खारी मला खायला, मज्जा वाटते. तेवढ्यात आता या संगीताताईंना कलाच्या सासरून फोन आलाय, म्हणजे रजनीताईंचा फोन आलाय. आता त्या घाबरतात थोड्याशा आणि म्हणतात, बापरे काजू, अगं तुझ्या कलाताईच्या सासरून फोन आहे ग. संगीताताई म्हणतात, हॅलो रजनीताई बोला, समजा ठीक आहे ना तिकडे. आता रजनीताई म्हणतात, हो सगळं ठीक आहे इकडे, तुम्ही कशा आहात. मग आता या म्हणतात, हो मी व्यवस्थित आहे, आनंदात आहे, तुम्ही कसं काय फोन केलात. आता इकडे रजनीताई म्हणतात, अहो कलाची मंगळागौर करायची आहे म्हणून आमंत्रणासाठी तुम्हाला फोन केला होता. संगीताताई खुश होतात आणि म्हणतात, काय सांगताय, माझ्या कलेची मंगळागौर, अहो कालच माझ्या डोसक्यात विचार आला होता. मग रजनीताई म्हणतात, दणक्यात करू आपण मंगळागौर, तुम्ही काही काळजी करू नका. संगीताताई म्हणतात, होय चालतंय की. असं बोलून आता या रजनीताईंनी फोन ठेवून दिलाय. या जा किती वाजता या असं काही सांगितलं नाही बरं का. असो तर
काजूच्या तोंडात खारी असते, त्यामुळे तिला नीटचं बोलता येत नाहीये. तिला विचारायचं असतं संगीताताईंना, "काय झालं? काय म्हटल्या त्या?" आता त्या खरेबाईच्याही तोंडात खारी घालते काजू. ते खरेबाई चिडतात, ते म्हणतात, "काय चाललं काजे तुझं?" काजू म्हणते, "अगं काय झालं ते तरी सांग आपल्याला." मग ह्या सांगतात, "अगं कलाताईच्या सासरून फोन होता. त्यांनी मंगळागौर करायचं ठरवलंय बघ. पण अगं काजे, मला लई टेन्शन आलंय बघ." आता तिचे वडील येतात कलाचे आणि म्हणतात, "काय गं संगीता, काय झालं? कसलं टेन्शन आलंयस तुला?" संगीताताई म्हणतात, "कालच नाही का आपण मंगळागौरीबद्दल बोलत होतो. अहो आज चांदेकरांकडनं आमंत्रण आलंय." अहो मंगळागौर म्हटलं की देणं घेणं आलं हो. अंबाबाई, अहो तूच काहीतरी मार्ग दाखव ग मायबाई. कलाचे वडील म्हणतात, "अगं तू इतकं टेन्शन कशापायी घेतेस संगीता? हे बघ, अगं ब्लाऊजच्या तुकड्यानं ओटी भरली तरी चालती बरं का, असं काही नसतं." मग आता संगीताताई काही काढतात मध्येच. त्या म्हणतात की, "अहो काही कळतं का तुम्हाला? चांदीची वाटी, चांदीचा माप द्यावा लागतो. चांदेकर सगळ्या रीतीभाती नीट पाळतात. आपण त्यांचे व्याही आहोत. आपण पण तसं सगळं काही करायला पाहिजे ना." काजल म्हणते, "आई आपल्याला हे सगळं करायची गरज नाही आणि कलाताईला पण नाही आवडणार हे सगळं. तुला माहित नाही का आई, घराचं कर्ज आहे आपल्यावर." आता या संगीताताई म्हणतात, "अगं येडी आहेस का तू? अगं ह्या समजा देण्या घेण्यातूनच लेकीला आशीर्वाद मिळत असतो. माझी आई नेहमी म्हणायची, चांदीचा मान दिला ना लेकीला की वंश पुढे जातो, मुलाबाळांनी घर भरतं. तुझी कलाताई लई समजूतदार आहे, पण तिचं तिचं सासर येते हे इसरून आपल्याला नाही चालणार ग बाई. नंतर कोणी बोलायला नको तिला." मग आता कलाच्या बाबांना पण यांचं म्हणणं पटतं. ते म्हणतात, "बरोबर आहे काजे तुझ्या आईचं." आता या म्हणतात, "पण आपण कसं करायचो आता? कसे पैसे जमवायचे?" खरं सांगू का प्रेक्षकांनो, रीतीभाती मानपान हे सगळं बरोबर आहे, पण अंथरूण पाहून पाय पसरावं असं मला वाटतं. नाही आपल्याकडे तर कशाला दिखावा करायचा ना, आणि त्यासाठी उगाचच बडेजाव मिरवायचा. किती वाईट परिस्थिती आहे बिचाऱ्यांची, आणि त्यातनं चांदी सोनं थोडीच परवडणार आहे यांना. असो, मालिका आहे, काहीही दाखवू शकतात. आता इकडे ही कला डिझाईन्स काढत असते. अद्वैत तिच्यावर चिडचिड करतो, "झालं का तुझं? आवर ना लवकर." कला म्हणते, "काय रे चांदेकर, किती डिस्टर्ब करतोयस? करू दे ना मला प्रेझेंटेशनची तयारी." हा चिडतो आता अद्वैत आणि म्हणतो, प्रेझेंटेशनचं मला सांगू नकोस मी हजारो प्रेझेंटेशन केली आहे आतापर्यंत." कला म्हणते, "अरे बाबा तू केली असतील प्रेझेंटेशन, पण मी तर पहिल्यांदा करते ना प्रेझेंटेशन, मला करू दे ना." अद्वैत म्हणतो, "हे बघ, मी या डिपार्टमेंटचा हेड आहे, मला नको सांगूस. तू तर माझ्या डोक्याची हेडॅक झालेली आहेस. मला ना तू हे काहीही सांगू नकोस." कला म्हणते, हा जोक होता का? हसू का मी आता तुला?" अद्वैत म्हणतो, "तू काहीही करू नकोस ग. हे सगळं जे काही घडतंय ना, ते सगळं आणि सगळं तुझ्यामुळे घडतंय." कला म्हणते, "काय? माझा काय संबंध? मी काय घडवलं?" आता अद्वैत म्हणतो, "हे मंगळागौर, हे पूजा, नवरा बायकोचं नाटक, हे 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 सगळं ना तुझ्यामुळे घडतंय." कला आता चिडते आणि म्हणते, मला काही हाऊस नाही मला आधी पण इंटरेस्ट नव्हता आणि आता पण नाहीये. मी फक्त आता." मग लगेच अद्वैत म्हणतो, हे सगळं तू आबामुळे करतेस केलं आबांना पुढे, सतत आपलं आबांच्या मागे पुढे करतेस." कला चिडते आणि म्हणते, मी आजोबांच्या मागे पुढे करत नाही अद्वैत म्हणतो, "करतेस ग तू, म्हणून तर आबांना तू आठवते ना, म्हणून मी आठवतो, कारण मी तुझा नवरा आहे ना. मला कंटाळा आलाय आता." कला म्हणते, नवरा बायको खेळायचा ना. चांदेकर, अरे घरातल्या गोष्टी येणार रे बाबा, या सगळ्या बोलू ना संध्याकाळी निवांत. मला करू देणार रे बाबा या प्रेझेंटेशनची तयारी, मला टेन्शन आलंय रे बाबा." अद्वैत म्हणतो, "अरे मला काय प्रेझेंटेशनचं बोलतेस तू सारखी सारखी? मी हेड आहे, सांगितलं ना तुला मगाशीच मी." आता कला म्हणते, "मग खऱ्या अर्थाने तूच लक्ष द्यायला पाहिजे या प्रेझेंटेशनकडे. तुला माहित नसेल तर सांगते, महत्वाचं आहे हे प्रेझेंटेशन आपल्यासाठी." अद्वैत म्हणतो, "मला ना हेच असं आवडत नाही, तुझं सतत दाखवत फिरत असतेस तू." कला म्हणते, "आता काय केलं मी?" अद्वैत म्हणतो, "घरी सगळ्यांना दाखवतेस ना मी किती एफिशियंट आहे, मी किती कामं चोख करते, घरातली कामं पण करते, आता तर ऑफिसली पण कामं करते." प्रेक्षकांनो, अद्वैतला कलाची काळजी वाटते बरं का, पण ना त्याला समजत नाही नेमकं काय बोलायचंय. कला म्हणते, "काय रे, आहे मी आबांची लाडकी, तुझा का जळफळाट होतोय?" अद्वैत म्हणतो, "मी कशाला जळफळाट करून घेऊ? मी काय बालिश आहे का? आणि तुझ्यासारखा नाहीये मी जळफळाट व्हायला. तू जर लाडकी सून आहेस ना आबांची, तर आबांना का नाही म्हणालीस तू मी मंगळागौर करणार नाही म्हणून?" आता कला म्हणते, "हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे मला माहिती नव्हतं की आपल्या दोघांना एकत्र पूजेला बसायचंय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातले सगळे किती खुश होते बघितलं नाही का तू? आबा आणि रजनी मॅडम काय बोलल्या ते नाही ऐकलंस का तू? मग मी का त्यांच्या आनंदावर पाणी फिरवू का? मला जमणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे
तुला जर पटत नाहीये तर तू मोकळेपणाने सांगायला हवं होतंस ना. नेहमीप्रमाणे तिथे गप्प का बसलास तू? अद्वैत म्हणतो, मला वाटलं तू बोलशील काहीतरी. कला म्हणते, अरे मला वाटलं म्हणजे प्रत्येक वेळेला मीच का बोलायचं, सगळं मीच करत राहायचं का? याला काय अर्थ आहे रे चांदेकर? हे बघ, तुला जर नको असेल ना हे, तर तू तुझं मत मांडायला हवं. अद्वैत म्हणतो, लाडकी सून तर तू आहेस ना. आता कला म्हणते, तू पण लाडका नातू आहेस ना बाबा, तू काही घरजावई नाही आहेस. तुझं घर आहे ना, मग तू तुझ्या हक्काने या घरात तुझं मत सांगायला हवं. अद्वैत म्हणतो, नाही मी नाही सांगणार काही सगळं. कला म्हणते, नको सांगूस, ग्रेट. मग आता अद्वैत म्हणतो, हो ना, मग तुझ्याकडे पुन्हा एकदा आबांना चर्चेचा विषय दिलायस ना तू, म्हणजे आबांना सांगायचा, बघा आबा मी किती ग्रेट आहे ना तुझ्याकडे चान्स आबांपुढे मागे पुढे करायचा, आबांना दाखवून द्यायचं, बघा आबा तुमच्या लाडक्या नातवाला तुमच्या शब्दाची किंमत नाहीये. कला म्हणते, बाबा तूच प्रत्येक गोष्टीवरनं सारखा सारखा बोलतोयस मला. अद्वैत म्हणतो, गप्प बस ग, सारखी धावपळ करशील तू कालच्यासारखी. आता उद्या तर मंगळागौरी म्हटल्यावर जास्ती धावपळ करशील, रात्री ऑफिसचं काम करत बसशील, आबा परत मला तुला सांगतील भरवायला. तू गप्पच बस ग, मला मस्करी नको करू, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. कला म्हणते, मुळात ना मी मस्करी करतच नाहीये, मी केव्हाची म्हणते तुला शांत बस, तू किती डिस्टर्ब करतोयस मला चांदेकर. आणि मी काही काल रात्री सारखं मंगळागौरीचं काम करून हे काम नाही करू शकत, कारण मंगळागौरीची रात्र ही जागवायची असते. अद्वैत म्हणतो, हे आत्ता बोलतेस तू, नंतर दिवसभर करत बसशील धावपळ आणि मग ऑफिसचं काम रात्रभर करत बसशील आणि दाखवशील सगळ्यांना स्वतः किती ग्रेट असते. कला म्हणते, तुझं काय आहे ना ते तुझं तू बघ चांदेकर, मी मंगळागौर करणार म्हणजे करणार. कला अद्वैतला असं निक्षून सांगते आणि तिचं ते डिझाईनचं सामान घेऊन त्या खोलीतून निघून जाते. अद्वैत कला गेल्यानंतर जरा वैतागतो तिच्यावर आणि म्हणतो, मी तर मंगळागौर करणार आहे बाबा, काय बडबडते ही, माझ्या राशीला लागलेला मंगळ आहे हा आणि म्हणे मंगळागौर करणार आहे, काय होणार आहे माझं हे देवासच ठाऊक. अद्वैत आवरता आवरता स्वतःच्याच मनाशी बडबडतोय. पुढचा सीन खूप छान दाखवलाय हा प्रेक्षकांनो त्यांनी. अद्वैत आणि कला आता ऑफिसला निघालेले असतात. रजनीताई म्हणतात, अरे आले का तुम्ही दोघं जण, थांबा जरा, माझं नाही काम होतं, येता येता कराल का? अद्वैत म्हणतो, हो सांग ना काकी. आता रजनीताई म्हणतात, अरे प्रथेप्रमाणे आपल्याला कलाच्या आईला मणिमंगळसूत्र द्यावं लागेल, येताना पेढीतून छान मणिमंगळसूत्र घेऊन ये अद्वैत. अद्वैत म्हणतो, हो चालेल काकी, मी नक्की आणतो. आता अजून काही हवंय का असं अद्वैत विचारतो. मग अद्वैतला या रजनीताई म्हणतात, हो तर तुम्ही दोघं जण हवे आहात, लवकर या, खूप तयारी करायची आहे. आता नैनाचा बघा कसा जळफळाट झालाय. नैना कलाला बघून म्हणते, अरे वा, कलाचं तर चांगलंच सुरू झालंय आता काय रोज उठून पर्स घेऊन नवऱ्यासोबत ऑफिसला जाणार वाटतं, म्हणजे आता घरातल्या कामाची नाटकं संपली वाटतं. प्रेक्षकांनो, ही स्वतः आरामशीर बसते आणि कुठल्या अधिकाराने हिला बोलत असते. तसं पाहिलं तर कला सासरी मानाने हिच्यापेक्षा नक्कीच मोठी आहे. आता या आबांना तो राग, कलाला बोलली नाही, आबा पहा कसा टोमणा मारतात. पण त्याआधी रोहिणी मनात विचार करते, अरे वा, हे प्याद तर मी विचारात घेतलंच नव्हतं, या कलाला शह द्यायला हे प्याद लक्षात कसं काय आलं नाही माझ्या. ही इथे बसून मस्त टोमणे मारते, माझ्या लेकापेक्षा ही दीडशाणी सून माझ्या जास्ती कामाची आहे, लागेल असा टोमणा कधी मारायचा आणि कसा मारायचा हे हिला बरोबर कळतं. रजनीताई आता नैनाला उत्तर देतात, नैना अगं कला घरचं सगळं सांभाळून डिझाईन करते आणि ऑफिसमधलं कामही करते आणि इथे काही राहिलं तर सांभाळून घ्यायला मी आहे ना. आता नैना म्हणते, अहो काकू तसं नाही म्हटले मी, पण तुमच्या एकटीवर कामं पडतील ना सगळे. आता काय, हिला रोज ऑफिसला जायची सवय लागली की सगळी कामं तुम्हा एकटीलाच करावी लागणार आहे. आता या रजनीताई म्हणतात, अगं नैना, कला यायच्या आधी अंजूच्या मदतीने मीच सगळी कामं करत होते घरामध्ये. खरं तर कलाला नैनाला उत्तर द्यायचंय, पण आता ही सगळी मोठी माणसं बोलताय म्हणून ती काही बोलत नाही. आता आबा बघा काय म्हणतात, नाही रजनी, मला नैनाचं म्हणणं पटलं. आता सगळेजण त्यांच्याकडे बघतात. रजनीताई म्हणतात, अहो आबा, आता आबा म्हणतात, अगं रजनी, तू एकटीनं कशी काय कामं करणार हे सगळे, सुनेला तर मदतीला घ्यावंच लागेल ना तुला. तू असं कर,
तुझ्या हाताखाली नैनालाच घे बरं. नैना कशी पाहते बा आबांकडे. आता अद्वैतही हसायला लागतो, रोहिणी पण हसायला लागते. आता आबा म्हणतात, काय म्हणते नैना, करशील ना सगळी कामं तू? आता नैना लगेच म्हणते, अहो आबा, मी या अवस्थेत कशी कामं करणार सगळी? आता आजोबा म्हणतात, अगं पूर्वीच्या काळी बाया घरची सगळी कामं करत होत्या. दळण वाटण घाटण पाटा वरवंट्यावरची सगळी कामं, अगं जात्यावरची कामं समधी करायच्या. आता तर आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, तुला काही हरकत नाही हे सगळं करायला. आता रजनीताई म्हणतात, आबा तुम्ही बरोबर बोलताय बरं. अगं नैना, या अवस्थेत तू कामं केलीस ना तर तुला सुटसुटीत वाटेल, असं मोकळं मोकळं वाटेल. आणि डिलिव्हरी नीट होण्यासाठी ही कामं फार महत्त्वाची असतात बरं. नैनाचा घसा सुकला आता. रजनीताई म्हणतात, काही काही बायका तर डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत कामं करतात बरं. आबा म्हणतात, अगं नैना, तुला बाहेरची कामं करायला आवडतात की नाही? मग घरातल्या कामांना पण जरा हात लावत जा की. कलाला पण हसू येते आता आजोबांचं. आता नैना पहा कशी वाकडं तिकडं तोंड करते आणि म्हणते, आबा मला नाही येत घरातली ही कामं. रजनीताई म्हणतात, अगं मी आहे की नैना, मी शिकवेल ना तुला, सगळी कामं व्यवस्थित करायला शिकवेल. आता ही नैना बघा ना कशी उलटं बोलते सगळ्यांसमोर. ते सगळं बघेल मी नंतर, मला जमतील आणि झेपतील एवढीच कामं मी करणार बरं का. म्हणजे बघा ही घरातली सून आहे, नवीन नवीन सून आहे, पण ही कशी बघा ना कशी टाळते कामं. आता म्हणते, मला नाही जमणार आत्ता काही कामं करणं, मला मळमळल्यासारखं होतंय, मी चालले माझ्या खोलीत. प्रेक्षकांनो, हिच्या फेक प्रेग्नन्सीबद्दल जेव्हा कळेल ना घरी, तेव्हा अशी तोंडावर आपटणारे नाही, हिला कुठे लपायला जागा सापडणार नाही आहे. आबा आता तिच्याकडे असे रागाने बघताय. असो, पण आता आबा कला अद्वैतला म्हणतात, निघा पोराय हो, तुम्ही निघा. आता कला अद्वैत गेले ऑफिसला. पण आता प्रेक्षकांनो, हा एक सीन दाखवलाय त्यांनी मध्ये कलाच्या आईबाबांचा. आता हे कलाचे वडील मजुरी करायला लागतात. खरं तर कलाने त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं, पण हे ते चांदीच्या वाटी करतात दोघंही नवरा बायको. बघा ना, पोते बिते उचलायला लागलेत. खरं तर बरीच ऑप्शन असतात कामाची, हे काम त्यांनी का दाखवलं असेल कोणास ठाऊक. कलाचे बाबा ते पोते उचलत असतात आणि या संगीताताई पण उचलत असतात. आता संगीताताई जरा धष्टपुष्ट आहेत ना, त्या त्यांना म्हणत असतात, राहू द्या हो, मी उचलते. पण आता ते खाली बसतात 2 मिनटं आणि पाणी वगैरे पितात. कलाचे बाबा म्हणतात, संगे अगं तू जाय घरी, तुला नाही झेपणार हे सगळं. संगीताताई म्हणतात, अहो तुम्ही राहू द्या हे सगळं, मग मी करते ना, तुम्ही एकट्याने थोडीच करणार आहात. पण आता तिचे बाबा म्हणतात, अगं संगे तुला नाही झेपणार ग हे समद, तुझं वय झालं ना. संगीताताई म्हणतात, काही पण काय बोलता, माझं थोडी एवढं वय झालंय. अहो चांदीची वाटी आणि ते नाणं घेतलं ना की झालं. आता एवढं काम करते, मग नाही करणार मी, तुम्ही जा बरं पुढं, मी येते नंतर मागं. आता ते म्हणतात, बरं तुझं खरं आहे म्हणा, समद करावं तर लागल, आपल्या पोरीच्या सुखासाठीच करतोय म्हणा आपण. बरं चल, मी पुढे होतो, तू ये मागणं. आता हे पुन्हा बिचारे पोते उचलायला लागतात. पण आता या कलाचे बाबा गेल्यानंतर संगीताताई अंबाबाईला हात जोडतात आणि म्हणतात, अंबाबाई नाही होत ग माझ्याकडनं हे समद, लई गुडघे दुखायले बघ. खरंच माझं वय झालं ग मायबाई, मला नाही झेपत ही कामं, माझं वय झालंय बघ. पण माझ्या पोरीच्या माहेरचं हे सुख माझ्या पोरींना द्यायचंय. माझ्या पोरीच्या पदरात हे चांदीचं वाटी आणि हे नाणं दे ग मायबाई. पण खरं सांगू का प्रेक्षकांनो, अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. आपण म्हणतोय की आपण प्रगत झालोय, पण बऱ्याचशा अशा मागासलेल्या गोष्टी असतात ज्या करणं कंपल्सरी असतात. म्हणजे मी त्यांना मागासलेलं नाही म्हणणार, पण आता काय सांगू, त्याच्यामुळे त्रास किती होतो बघा ना मुलीच्या आईवडिलांना. असो, पण आता इकडे कला पण काही कमी नाहीये, तिने सुद्धा खर्च सगळा वाचवण्यासाठी मंगळागौरीच्या काही वस्तू घरीच बनवायच्या ठरवल्यात. त्यामुळे घरामध्ये खोलीमध्ये प्रचंड पसारा झालाय आणि अद्वैत आता तो पसारा पाहून एवढा चिडतो की विचारूच नका. आता ही कला विचार करते, कर्जाचा हप्ता भरायचा आहे, आईबाबांना फोन करावा लागेल. आता दोघांनाही ती फोन लावून बघते काम करता करता, पण आईचाही फोन लागत नाही आणि तिच्या वडिलांचाही फोन लागत नाही. आता तेवढ्यात तिथे अद्वैत आलाय. कला विचारच करत असते, आईबाबांचा का फोन लागत नसेल, आईबाबांनी पैशाची जुळवाजुळव केली असेल ना. मंगळागौर सुद्धा उद्यावरच आली आहे. आता अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो, हे काय हे पसारा करून ठेवलाय,
खरे माझ्या रूम मधला पसारा आवर आधी. आता अद्वैत तिच्या वस्तूंना हात लावत असतो. कला चिडते आणि म्हणते, ए चांदेकर थांब. अरे काय रे, तुला थोडं कळत नाही का? घरात कार्य आहे म्हटल्यावरती थोडा पसारा होणारच ना. उद्या मंगळागौर आहे, तुला कसं कळत नाहीये? अद्वैत म्हणतो, मग मी बसू कुठे? आता कला म्हणते, आत्ता आलाय ना तू ऑफिसमधनं, लगेच थोडी बसणार आहेस तू. मला माहिती आहे तू आधी फ्रेश होशील, कपडे बदलशील, मग त्याच्यानंतर बसशील ना. आणि हे बघ बसायचंच आहे ना तुला, इथे काही एवढा पसारा नाहीये. हे घे. कला आता थोडं बाजूला करते तिचं सामान आणि म्हणते, हे घे बैस इथे. अद्वैत म्हणतो, पसारा करायची जर स्पर्धा घेतली ना तर तुझा पहिला नंबर येईल बरं का खरे. आता कला म्हणते, काही असू दे, तुला असंच म्हणायचंय ना, तू काही केलं तरी तुझाच पहिला नंबर, म्हणजे बाकीचं कोणी काही केलं तरी अद्वैतचाच पहिला नंबर. कला म्हणते, तू ना अति आगाऊ नको म्हणत जाऊ प्रत्येक वेळेला. अद्वैत तिला म्हणतो ना मध्येच अति आगाऊ. कला म्हणते, तू नेहमीच मला अति आगाऊ म्हणतो, मग मला आगाऊपणा करू तरी दे. आता अद्वैत म्हणतो, तुला ना अजिबात बेसिक शिस्त नाहीये. तुला कळत नाही का, माझ्या रूममध्ये मला पसारा आवडत नाही. तुला इतकंच जर करायचं होतं हे सगळं तर डायरेक्ट मार्केटमधून रेडीमेड घेऊन यायच्या ना या वस्तू. कला म्हणते, काय रे चांदेकर, थोडंसं धीर नाही करे तुला? आजोबा काय म्हणले, घरचं कर, घरीच कर. जमेल तेवढं घरी केलं तर काय हरकत आहे? तुला जर हे सगळं बाहेरनं हवं असेल ना तर आजोबांना जाऊन विचार, मी बाहेरनं घेऊन येऊ का आजोबा हे सगळं? मग मी कशाला हा पसारा करीन रे? आणि बाहेरून आणल्यावर पसारा होणारच नाही. आता अद्वैत म्हणतो, तरीच वाटलं मला, आजोबांचं कार्ड अजून कसं काय प्ले केलं नाही. आता कला म्हणते, ए मी असं काही प्ले बी करत नाही हा. मग आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तू काय करतेस आणि काय नाही करतेस ना हे मला बरोबर कळतं. तुझ्यासोबत अख्खी मंगळागौर करायची आहे मला. तुझ्यासोबत ना मंगळागौर करण्यापेक्षा मला मंगळावर जाऊन बसायला परवडेल. कला म्हणते, जा ना मग, माझं कशाला डोकं खातोयस? जा पटकन आवर, तोपर्यंत मी हा पसारा आवरून ठेवते इथला. आता अद्वैत म्हणतो, पटकन आवर, मला बसायचं इथे. आता कला म्हणते, जा जा रे जा, आधी आवर तू. आता अद्वैत गेलाय आवरायला आणि कला आता त्याच्याकडे रागाने बघते अशी आणि तोंड पण वाकडं करते. तिचा एक छानसा फोटो पण घेतलाय मी. छान मजा आली प्रेक्षकांना आजचा भाग बघायला. प्रेक्षकांनो, एवढ्या सगळ्यांचे डायलॉग मी तुम्हाला सांगते, माझा घसा कोरडा होतो सांगून सांगून. तर प्लीज एखादा लाईक करायला मी नक्कीच डिझर्व करते ना, तर माझ्या या रिव्ह्यूला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आवडतच असेल माझा रिव्ह्यू तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. तर पुढच्या भागामध्ये त्यांनी पुन्हा तोच प्रोमो दाखवलाय. कला चिडते आणि म्हणते, चांदेकर तुला काय मी भावली वाटले करे? जेव्हा पाहिजे तेव्हा बायको म्हणून मिरवायला आणि मग लगेच बाजूला टाकून द्यायला, सोयीने अगदी सोयीने बाजूला टाकायला. आजोबा असं असेल ना तर मला माफ करा, मला मंगळागौरीची पूजा करायची नाहीये. आता आजोबांना एकदम हार्ट अटॅक आलाय की काय माहीत नाही, पण काहीतरी त्रास झालाय त्यांना. मग आता अद्वैत ठरवतो, आजोबांसाठी या खरेसोबत चांगलं राहण्याचं नाटक मला करावंच लागेल. म्हणजे आता अद्वैत प्रयत्न करणारे गुड हजबंड, एक परफेक्ट हजबंड बनण्याचा. खरं तर कलाची मंगळागौर आहे आणि सरोजसकट सगळ्याच्या सगळ्या मस्त नऊवारी घालून मिरवत आहे. पण प्रेक्षकांनो, आता या मंगळागौरीमध्ये या कलाच्या आईवडिलांचा अपमान नाही झाला म्हणजे मिळवलं. मजा येणार आहे मंगळागौर बघायला. आणि आता अद्वैत कसं परफेक्ट हजबंड होतोय तेही बघूयात. आजचा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.